मम्मी घाली ती रांगोळी, मामा घालतो पाट, पिंटूच्या बाळाच आजोळी थाट। तर प्राजक्ताचा लुक बघा, खूप छान दिसते। साडी पण छान नेसलीये, ताईंनी थोडी मदत केली कारण लय दिवसातून साडी घातली की थोडीशी फजिता उठते साडी घालताना नेसताना। तर खरंच छान दिसते। चला, दिसते साड्या दोघींना, या संक्रांतीला मी घेतले त्या दोघीला। आमच्या आईने आम्हाला 5 महिन्यापूर्वी साड्या घेऊन ठेवल्यात संक्रांतीला, कारण प्राजूचं माझं गेल्या वर्षी ठरलं होतं संक्रांतीला प्राजू येणार आहे इकडे म्हणून, त्याच्यामुळे आम्हाला दोघींना साड्या घेऊन ठेवल्यात आईनी। आणि छान आहे, कलर तर मला फार आवडला, छान आहे एकदम। आणि कॉटनची एकदम सोपं बसते साडी, आणि पण इरकल नाही ना म्हणते ना, इरकल नाही म्हणता येणार, पण कॉटनची, प्युअर कॉटन। आणि एकदम म्हणजे छान लुक आला, छान दिसते ते। तुला तर लय भारी दिसते प्राजू, प्राजूला साडी छान दिसते। प्राजूला लयच भारी दिसते, खूप छान आहे। पसंती चांगली साड्यांची साड्यांची। हो सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत। संक्रांतीचा दुसरा दिवस आहे आज, किंक्रात, त्याच्यामुळं मी ताई आज परत रेडी झालोय आणि अगदी मॅचिंग झालंय, कारण आमच्या साड्या आहेत त्या साड्या घेतल्यात, सासूबाईंनी साड्या घेतल्यात सेम आणि खरंच छान वाटतंय की काहीतरी वेगळं केलंय आज, कारण नेहमी आपण साड्या घालतो, रेडी होतो, पण ते आपलं असतं। आणि किंक्रात म्हणजेच आज विडे घ्यायचे असतात आणि हळदी कुंकाला बायका आपल्या घरी येतात, आपण बायकांच्या घरी जायचं असतं, त्यामुळे आता आम्ही चाललोय। आणि आज ते लुटतात पण ना, काहीतरी वाण लुटतात, नंतर बघू प्रत्यूचं बोरणान आपण आज करू, नाही तर मग 15 दिवसात, नेक्स्ट 15 दिवसात केलं तरी चालतं। तर आईने एवढ्या प्रेमाने साडी आणली होती, तर आम्ही घातलीये, मी तर जुगाड करून घातलाय ब्लाऊज वेगळ्या साडीचा, साडी आणि सगळं। चला मग पण छान दिसते। हा आजी काय रडते प्रत्यूष? का रडते आजी? काय केलं? बघू काय केलं। तोडला? काच फुटली का? काच फुटली नाही, ती बॉडी तपली, ती बॉडी तपली, कोणी तोडली? बॉडी बदलून आणावं। बाबू असं करायचं का? महाग आहे का दिले? मग आजीला सांग सॉरी म्हण, सॉरी, परत नाही करत म्हणा, मी परत नाही करत, बोल नाही करत। बर, आणि आजी रडायला लागली, हग्गी कोण करणार? फिटलं आजीचं सगळं, दुखणच गेलं आजीचं। तात्यांना बी केला माहिती का? तात्या पान खातात ना तर ते सगळं सांगतो, हे खावा ते खा। पानपुडा अडकित्ता नको त्याच्या हातात। चला ताई जायचं, चला आपल्याला हळदी कुंकाला जायचंय बायकांकडे। चला, शेजारच्या काकूंकडे हळदी कुंकाला आलोय, त्यांनी छान तयारी केली सगळी, इथं विड्याची तयारी करून त्यांनी छान ताटात ठेवलेलं आहे, आणि आता आम्ही हळदी कुंकू घेतो। म्हणजे कुंकू योगेश पाटील जमलं की प्रत्युषची आमच्या आज मज्जा आहे, सगळीकडे तिळगुळ। बसा खाली बाबू। वाव, प्रत्युष तिळगुळ घ्या, प्रत्युष आजीच्या पाया पडतो। ही व्हिडिओ घेण्याची कशी तयारी झाली ते तुम्हाला ताई सांगतील। तर ह्याच्यात विडे मांडलेत, माझा 5चा आहे आणि आमच्या आईंचा पण, म्हणजे सासूबाईंचा पण 5च आहे। तर एका ताटात मी एका ताटातलं दाखवते। तर 5चा विडा म्हणजे 5 पानं, 5 खारिका, 5 खोबऱ्याचे तुकडे करून ठेवतो आम्ही, 5 सुपाऱ्या, 5 हळकुंड अख्खी घ्यायची आणि लेकरवाळी घ्यायची, म्हणजे अशी। ओके, आणि 5 वेलच्या आणि 5 लवंगा असं टाकायचं, आणि 5 वेळा करायचं ते, आणि ते नंतर असं झाकून ठेवायचं। म्हणजे आपल्यात कसं म्हणतात,
की नवऱ्याचं वाण उघडं करू नये, ह्यासाठी हे झाकून असतं. पहिल्यांदाच फक्त घेताना ते पदरात घ्यायचं असतो आणि नंतर ते झाकून ठेवायचा आणि त्याच्यावर हळदी कुंकू ठेवायचं आणि तेच लिहायचं फक्त. असं आमच्या इथे तर पद्धत तशीच आहे. पहिल्यांदा म्हणजे लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस आपली पहिली संक्रांत असते त्यावेळेस आपण जेव्हा विडा उचलतो त्यावेळेस पदरात घ्यायचा. इतर वेळी मग दरवर्षी फक्त आपण ते हळदी कुंकू लिहायचं. आणि आता हे झालंय, विडा मांडून झालाय. राजूचा काही विडा नाहीये, तिने घेतलाच नाही कारण तिची संक्रांत इथं झालीच नाही. तर आपण हे सगळं याच्यात भरून ठेवलेलं असतं सुगाडामध्ये. तर ते असं वतून घ्यायचं आणि ह्यानेच आपल्या इकडं बायकांची ओटी भरायची पद्धत आहे. आणि नंतर हळदी कुंकू लिहून ओटी भरतात ह्याने आणि नंतर पानसुपारी देऊन असा कार्यक्रम होतो. तर पुढे बघूच, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असेल. आई झाले रेडी? ताईंनी ओतून घेतलंय सगळं. ह्याला वाण म्हणतात ना? ह्याला वाण म्हणतात आणि सुगड म्हणतात ह्याला. सुगड. आता ह्याला नाव सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असतील. आपल्याकडे जे आहे ते आईचं उरकायचं चाललंय म्हणून मी आठवलं बाई सगळं. अहो प्रत्युष म्हणजे दुसऱ्या ठिकाणी राहू देत नाही. ते काय करायचं? आई छान दिसतंय साडीत. छान दिसते काही साडी, खूप छान कलर दिसतो आणि चोप पण वाटते अशी. जरा मग वाटते बघ मला. कडक साड्या निसू जात नाही अंगाला. कडक किलो 2 देऊन टाकले कडक साड्या. म्हणलं मी घालते काय बघून यायचं का तुला? चहा प्यायला कुठे न्यायचं? तुमच्या घरी? खरंच पाहिजे घेऊन चहा प्यायला. अहो छान कुल्हड चाय बनवू की आपण. मळ्यात घेऊन जाऊ मग आणि बनवू. हो आई हे तुम्हाला पण द्यावा खरं तर. आणि आवडत नाही म्हणजे कसं चहा प्यायचा आपला आधी. प्यायचा. आपण आधी बनवूया, तुम्हाला शिकवतो. आपण बनवू तेव्हा आई पितील मग त्यांना कळेल. आणि हे मोठं आहे ना, त्याच्यात दही लावायला किती छान. लावायला पण घेऊन जा 2 आणि चहाला पण 2-4. हो. आणि खरं तर बारकेच आणायला पाहिजे होते चहाला. पण त्यात अहो बरे त्यात मोठा चहा होईल आपल्याला 3-4 जणांचा. उकळून असा खरं त्याच्यात ओतून ठेवायचं नंतर कपात पेलं तोंडाचं हे चांगलं आहे. तोंडाचं चांगलं बघून घे, नाही तर मग ते. आणि हे काय करायचं माहिती का वापरताना? पहिल्यांदा पाण्यात भिजू घालायचं. हो वाळवायचं नंतर आणि नंतर वाळवायचं मग वापरायचं म्हणजे ते तडकणार नाही. रामचंद्र पाटलाचं देता कोणाचं नाही ते नाही विडा कुठे घ्यायची हळदी कुंकू लावून दे त्याला. त्याला द्यायचं का हळदी कुंकू लावून? काय म्हणायचं? लेताव कुणाचं म्हणायचं? नाही राहू द्या. ए बाळा इकडे नको मम्मी ते प्रत्युष. तिला कुंकू सुद्धा नीट लेता येई नाही. प्रत्युष पळायला लागला बाहेर. आता ह्यांचं 2 विड्या आहेत आणि पलीकडल्या विड्यातलं आपल्याला हळदी कुंकू आपण फक्त लिहायचं तिथलं आणि इकडलं विचारायचं. कारण ह्यांच्या सासू आयो गेलेल्या आहेत त्यामुळे ते जोपर्यंत ह्या जिवंत आहेत तोपर्यंत ते आयो विडा मांडावाच लागतो ह्यांना. असं असतं आयो मरणाचं महत्व. विचार ना प्राजू. योगेश पाटलांचं, ललिता कुणाचं, विष्णू पाटील. आणि प्रत्युषला बघा सगळीकडे ना सगळ्या हे पाहिजे, चौकशा पाहिजे असतात त्याला. बाबू ती काकी हाणायला आपल्याला, तुला पण हाणायला आणि मला पण हाणायला अशा खोड्या केल्यावर. हाणचाल ना काकी तुम्ही? बघ काकी म्हणते मारण मार देईल म्हणते काकी. खटपट लागते.
चला ठेवा आता तिथं पावडरचा डब्बा. नाही बघा जिथं होता तिथं ठेवतो का नाही ओके चला. ते? हा संपला. ते हँडल कुठे होता कुठे होता? ठेवा ठेवा. ती माऊ बघतीये. ठेवा. येस गुड बॉय. जातो म्हणा आता. बाय करा. टाटा करा. टाटा करा. राहते इथं माझ्यापाशी राहतो इथं. निघाला तो बाहेरची वाट धरली. चला 2ला गेलतो. 2ला गेलती का? हा नाही का? आलीस ना खरंच 2ला गेलतो. आता किती वाजले? निघलो तिथनं ह्या गल्लीतनं जे निघलो हा. इकडल्या वसावीची ती घर 2-3 जी प्रत्येक घर सोडलं नाही. एक घर जी आम्हाला काय? लाईन तस तरी एक त्या ह्याचं सोडलं बघा त्या पोपट कांबड्याचं घर सोडलं तेवढं. सगळीकडे हळदी कुंकाला का? तेवढं करते कारण तिच्या पोरानं शिजून होती आणि ही साताच एक राहिली. तसंच येडा देऊन सगळी गल्ली विकडली. ती सुरका ह्याची सुरका नाही का ती सुरका परत नारायण काकाची काकी. आता त्या काकी येते म्हणले ते मग काय माहिती तिकडं कार्यक्रम आहे पाटलाच्या तिकडे इकडे गेले ते काय कार्यक्रम आहे? ती म्हणली ते मला हळदी बोलवायला. कुंकाचा कार्यक्रम. अच्छा. साऱ्या गावाला येडा दिला. कधीच नाही एवढी फिरली. मी म्हणलो बापरे आम्हीच लय फिरलो काय की आईला फिरायलाच नाही नेलो आणि आई तर बघा आमच्या किती फिरून आले. बोलवतंय एकाच्या घरात निघत दुसरं बोलवतंय एकाच्या घरात निघत तिसरं बोलवतंय. चला आजचा दिवस आहे आपल्यासाठी आज. अजून एक होत्या पण ती गेल्या तिकडे त्यांच्याकडे. मग तुम्ही आणि आई सोबत फिरत होता का? अच्छा. ह्यांना घेतलं परत ह्यांच्या घरापर्यंत गेलो. एक घर ह्यांच्या घरापर्यंत जायपर्यंत सोडलं नाही आम्ही. मग ह्यांच्या घरी गेलो चहा पाणी केलं. ह्यांनी बी आल्या. मग ह्यांनी आल्यावर बी सगळी तिथनं जी राहिलेली घर आहे ती सगळी एक नाही गेली रस्त्याने. जाऊ दे. सगळ्या मैत्रिणींच्या भेटी झाल्या. एवढं फिरला ह्याच वर्षी ना. ह्याच वर्षी 2 सण आलेत म्हणून का नाही घरी 2 सण आहेत म्हणून फिरल्या का नाही. मी घरी कधीच फिरत नाही. एवढ्या गल्लीतली 2-4 घर घेत असतील बसत असतील. कधी करायचं बोरणार मग? आज कसं शिरीष वर्ष झालं तुम्ही आला नाही मग तुम्ही काय मागच्या वर्षी चाललेला तेव्हा? नाही का मध्ये आले होते. नाही आला तुम्ही. नातू बघायला फक्त येतात. तुम्ही काय सुनबाई तुम्ही गेल्यावर आले की गेले म्हटले मला वाईट वाटलं. होय का? अच्छा. परत गेल्या माहेर 2-4 दिवसांनी जाणार आहे. मग त्या काय झाले माहेरी गेलत्या. माहेरी जाऊन तसंच तिकडे जाणार होत्या. मला माहित नव्हतं. मला वाटतं 2-3 दिवस म्हणजे तू म्हटलं मध्ये एक दिवशी येऊन जावं. बाळ केवढं खुश झालंय. बसलंय की छान. प्रत्युष ए बाळ परदेशाला राहिला एवढं सगळं चांगलं वळण लावलंय. प्रत्युष बिस्किट कोणी दिलंय? कुणी दिलंय? बाळ ऐक ना सोनू ऐक. बिस्किट कोणी दिलंय तुला? कोणी दिलंय? कोणत्या आजीने? कोणत्या आजीने दिलंय? ह्या आजी ना? ह्या मोठ्या आईने? मग कुणी दिलंय? ओ वाव. मग बिस्किट दिल्यावर काय बोलायचं असतं? काय बोलायचं असतं? बिस्किट दिल्यावर काय बोलायचं? नाही ती छान बोलतो असं पण ती आता उठूनच आलाय झोपेतून. वर्षात एकदा येत जावा. इकडचं वळण सगळं पाहिजे त्याला. इकडचा आनंद त्याला लुटता आला पाहिजे. ते गेल्या वर्षी मला बरं वाटलं. आजी आजोबाला तेवढा आनंद लुटता आला. आमच्या पोरं या वाटतंय आमच्या कळलं का? तर आज आम्ही कवी नारायण सुमंत यांच्या पत्नी त्यांना भेटलो काकी. आणि त्या मागच्या वर्षी सुद्धा भेटायला आल्या होत्या प्रत्युषला. आणि आज त्या आवर्जून भेटायला आल्या. तर इतकं छान वाटलं. आणि काकी खूप छान सांगत असतात आम्हाला. आणि आज सुद्धा बघा त्या किती छान बोलल्यात. या गावी राहा छान. खूप खूप चांगलं सांगतात नेहमी. तर चांगलं वाटलं काकी तुम्हाला भेटत. माझं म्हणणं काय इकडचे एन्जॉय करायला पाहिजे मुलांनी. झोका वगैरे खेडेगावातला आनंद लुटता आला पाहिजे त्याला. आजी आजोबालाही आनंद होतोय. तू नातवाला आणत जा. आणि मला सुद्धा आनंद होतोय. मी आले का नाही भेटा तुझ्या पोराला. माझा नातूच आहे. आणि आम्ही नेहमी येतच असतो. आम्हाला पण आवडतं इथं राहायला. शेतात जायला आवडतं. सगळा आनंद लुटता आला पाहिजे. आनंद
आपला शेवट करूया आता चांगला उखाणे घेऊन. तर काकी छान होता नाही हळदी कुंकाच्या कार्यक्रमांना उखाणे घ्यावे लागते. आता तुझा नंबर झाल्यावर माझा नंबर आहे. खरं आधी मला घ्यायला लावलंय तू. बरं मी घेते आधी. बरं घ्या. थांबा थोडं. तिळासोबत गुळाचा गोडवा. किती छान. संदीप रावांचं नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण. तुम्ही घेताय का? शब्द काव्य कविता नारायणराव सागर तुम्ही त्यांच्यासाठी का वाव. आता काकी तुम्ही घ्या. घेते आता वैरी पण घेते घ्या एखादा. चांगलं घेते. संसारी सागर जीवन हीच नौका आनंदरावचं नाव घेते सर्वजण ऐका. आई तुम्ही पण घ्या आता एक छान. चांदीचा करण निरेच्या गोळात रामचंद्र पाटलाचं नाव घेते सवासणीच्या गायात. खूप छान झालं. काळी गाई आल्या ग गोट्यात तुझं धाव घेते दूध घाला ग वाटीत दारात चिकल कशानी झाला बाळाचा खेळ ग खेळ झाला. तुझं नाव घेऊन मला लागतंय. हा बरं जाऊ द्या. समजते सगळ्यांना. पिंटू नाव घेतलं. मागरे एक तुम्ही नका येऊ रे भाऊ भाऊ दृष्ट लागल काजळऊ देवाचं देवघर फुलानं देत शोभा बापा शेजारी लोक उभा देवाचं देवघर फुलानं देत शोभा बापा शेजारी लोक उभा. छान म्हणलं की. मस्तपैकी अगं मला ते मध्येच हे घाबरल्यावर झाले. प्रत्युषसाठी आजीनं गाणं म्हटली ना. हा. मामी घाली ती रांगोळी मामा घालतो पाट पिंटूच्या बाळाच आजोळी थाट माझ्या पिंटूच्या बाळाच आजोळी थाट. छान. खूप लाड आहे. थाटच चाललाय सगळा. आजी घेऊन फिरते सकाळी सगळीकडे. प्रत्युषानं आम्ही चाललोय आता मळ्यात. काकीन ह्या प्रत्युष ह्या गाडीवर येणार तात्या मला ह्या सोडवायला येणार त्या गाडीवर. चला प्रत्युष बाय. बघू नीट धरायचं जाम हात. ओके आजी उद्या आणते ती सावकाश खान गाडी. चला आम्ही ये तू जात्यांसोबत हळूहळू. आम्ही जातो हळूहळू. हा. काकी चांगली गाडी चालवतात. प्रत्युष असल्यावर चांगली जमते काकीला गाडी. तरी अंधार झाला. अरे स्लो आम्ही. ती कुत्री आलती मध्ये काकीला भेलते त्या. अरे इतकी घाबरली मी. कुत्रे झाले अगं. हा ती कुत्री काय नाही ती घर नुसतं पाय आदळलं की जाते निघून ती. अरे मला काय माहिती पण नवीनच होतं. अरे नको. थांब. प्रत्युष काय करत लाईट गेली ना नेमकी. कुठं आला तू प्रत्युष. कंटाळा आला रे बाबू. थांब. वेट प्रत्युषला सगळं नवीन नवीन काय. अरे कोण मोठी येते काय घेऊन येते बघ आपण. तू माऊ म्हणायचा. अहो ताई किती नाद लावला माहितीये. काय केलं हे बघ. काय म्हणायचं माहितीये. मम्मा चल माऊ माझं पांघरून घेऊन गेली आपण आणू. काय म्हणायचं तू. चला आता चला त्याला कधी उतरण झालं. चलो चला घरी आली पण लाईटच गेलेली. कस काय लगेच गेला आता लगेच.